नमस्कार मंडळी. आज मी तुमच्यासाठी एक अशी गोष्ट घेऊन आलोय जी तुम्हाला हसवेल पण आणि त्याच वेळी डोळ्यांच्या कडा ओल्याही करेल. ही गोष्ट आहे संजय गोविंद घोगळे यांची, एका अतरंगी अवलिया बाईची आणि तिच्या जीवापाड प्रेम असलेल्या गावाची. मग काय, सुरू करायची ही स्वर्गीय सफर. आणि कथेची सुरुवातच होते एका जबरदस्त वाक्याने. विचार करा, एक देवदूत कामावर जायला निघालाय आणि त्याची बायको त्याला ओरडतीये. म्हणजे ह्या एका वाक्यातच कळतं की स्वर्गात किती धमाल, किती गोंधळ आणि किती विनोद भरलेला असणार आहे. पण एक मिनिट, स्वर्गात आणि मालवणी भाषा हे कसं काय शक्य आहे? तर गोष्ट अशी आहे की पृथ्वीवर म्हणे इतक्या सोयी सुविधा झाल्या की लोकांना स्वर्गात आल्यावर स्वर्गाचा फीलच येईनासा झाला. मग काय, स्वर्गाला एक अस्सल एकदम गावठी टच देण्यासाठी तिथली मुख्य भाषाच करून टाकली मालवणी. अर्थात दुसरी भाषा संस्कृत आहेच. तर आता आपण भेटूया त्या व्यक्तीला जिच्यामुळे स्वर्गात अक्षरशः धुमाकूळ माजलाय. कोण आहे ही व्यक्ती? ही आहे वाटी. आता ही वाटी, तिच्या तोंडाचा पट्टा म्हणजे काय बोलायचं, पण तरीही तिला जागा मिळाली स्वर्गात. का? कारण म्हणतात ना, मालवणी माणसांच्या शिव्यांमध्ये सुद्धा एक वेगळाच मायेचा ओलावा असतो. त्यामुळे बिचाऱ्या चित्रगुप्ताला तिच्या नावावर नरकात पाठवण्यासारखं काही सापडलंच नाही. स्वर्गात आली म्हणजे सुधारेल असं वाटलं असेल ना? छे, तिची खरी ओळख तर तिच्या शिव्याच होत्या. स्वर्गातल्या देवदूतांना सुद्धा रोज तिच्या शिव्यांचा प्रसाद हमखास मिळायचा. म्हणजे कोणी जरासा आडवं गेला ना की तिच्या तोंडून शिव्यांची लाखोली वाहिलीच म्हणून समजा. आणि खरी गंमत तर तेव्हा येते जेव्हा खुद्द देवराज इंद्र वाटीची चौकशी करतात. त्यांना ना स्वर्गातली ती शांतता जरा विचित्र वाटते, खटकते. आणि मग त्यांना कळतं की ही शांतता भंग करायला फक्त एकच शब्द पुरेसा आहे, वाटी. आणि काय आश्चर्य, कोणीतरी हळूच आवाज देतं, ए वाटीस. आणि झालं, क्षणात शिव्यांचा असा काही भडीमार सुरू होतो की बस. तर असा हा वाटीचा स्वर्गातलं धुमाकूळ सुरू असतानाच तिच्या आयुष्यात एक अनपेक्षित वळण येतं. इथून आपली कथा एका नवीन टप्प्यावर जाते. आता झालं काय, ऐका. या वाटीमुळे एका देवदूताची बदली होणार होती, पण ती टळली आणि उलटात त्याला पगारवाढ मिळाली. मग काय, तो देवदूत एकदम खुश आणि ह्याच खुशीत तो वाटीला म्हणतो, माग, तुला काय हवं ते माग. आता विचार करा, स्वर्गातली बाई काय मागेल? पण वाटीने दुसरं तिसरं काहीही मागितलं नाही. तिची एकच इच्छा होती, फक्त एकच. मला फक्त 1 दिवसासाठी माझ्या गावी, माझ्या वेंगुर्ल्याला जाऊन येऊ दे. बघा, माणसाचं प्रेम, त्याची ओढ कशात असते ते यावरून कळतं. पण देवदूतापुढे एक अडचण होती. पृथ्वीवर होता लॉकडाऊन. तो नाही म्हणणार. तोच वाटीने थेट त्याच्या क्षमतेवरच प्रश्न विचारला. मग काय, देवदूताचा इगो दुखावला गेला. त्याने थेट आव्हान स्वीकारलं आणि कुठून न कुठून पास मिळवलाच. आणि वाटीच्या वेंगुर्ला सफरीची तयारी सुरू झाली. आणि ही बातमी स्वर्गात पसरली जशी वाऱ्यासारखी. वाटी वेंगुर्ल्याला जाणार? मग काय, स्वर्गातल्या सगळ्या वेंगुर्लेकरांची झुंबड उडाली. प्रत्येकाने आपापली खरेदीची यादी दिली. कुणाला सुके बांगडे हवे होते, कुणाला झाट्याचे अस्सल काजू, तर कुणाला काजू लाडू. ही नुसती यादी नव्हती, हे होतं त्यांचं त्यांच्या गावावरचं प्रेम, त्यांच्या आठवणी. तर मग वाटी निघाली तिच्या प्रवासाला. तिच्यासोबत होत्या तिच्या 2 मैत्रिणी, एक पिरत्या आणि दुसरी इंदिरा गांधी. हो, बरोबर ऐकलत, इंदिरा गांधी. आता त्या स्वर्गात काय करत होत्या हा वेगळा विषय आहे, पण या तिघी निघाल्या पृथ्वीवरच्या स्वर्गाच्या सफरीवर, म्हणजेच वेंगुर्ल्याला. पण वेंगुर्ल्यात पाऊल ठेवताच त्यांना पहिला धक्का बसतो. जिथे त्यांची आवडती सुकी उसळ मिळायची, ते बोक्याचं हॉटेल आता तिथे नव्हतं. त्या जागी होते एका मारवाड्याचं मिठाईचं दुकान. काळ किती बदलला होता. बाट्याच्या हॉस्पिटलची झालेली दुरावस्था बघून तर त्यांच्या काळजालाच घरे पडले. आणि हा आठवणींचा प्रवास जसा पुढे सरकत गेला, तसतसं त्यांना जाणवत गेलं की किती काही मागे सुटलंय. आनंद मेडिकल, डॉक्टर शेणईंचा दवाखाना, ती प्रसिद्ध आळव्याची बेकरी, हे सगळं आता फक्त आठवणींमध्ये उरलं होतं, इतिहासात जमा झालं होतं. काळाचा फेरा किती मोठा असतो हे त्यांना तेव्हा कळलं जेव्हा त्यांनी पाहिलं की एकेकाळचं खारलँड ऑफिस आणि ते नटराज चित्रपटगृह पूर्णपणे जमीनदोस्त झालं होतं. पण
सगळ्यात मोठा धक्का तर अजून बाकी होता. वाटीचं स्वतःचं, तिचं जुनं घर, ते सुद्धा आता तिथे नव्हतं. फक्त मोकळी जागा होती. पण इतके बदल बघूनही या तिघींचा उत्साह अजिबात कमी झाला नाही. उलट त्या दिवसभर फिरल्या. माणिक चौक, कॅम्प, बंदर, सागरेश्वर, प्रत्येक गल्ली, प्रत्येक कोपरा त्यांनी पालथा घातला. जणू काही त्या आपल्या लाडक्या वेंगुर्ल्याला पुन्हा एकदा डोळ्यात साठवून घेत होत्या. आता दिवस संपत आला होता आणि कथा एका अशा वळणावर येऊन पोचली होती जिथे विनोद आणि भावना एकत्र येणार होत्या. शेवटची खरेदी सुरू होती गाडी अड्डा नाक्यावर. आणि तिथे एका हुशार दुकानदाराची नजर पडली वाटीवर. त्याने तिला बरोबर ओळखलं आणि त्याला तिला छेडण्याचा मोह काही आवरला नाही. जणू काही इतिहास स्वतःची पुनरावृत्ती करायला तयार झाला होता. आणि तो दुकानदार पुढे वाकून तिला त्याच जुन्या खोडकर सुरात हाक मारतो, ज्या सुराने अख्ख्या वेंगुर्ल्याने तिला आयुष्यभर चिडवलं होतं. आणि मग काय विचारता, वाटी आपल्या मूळ अवतारात आली. गाडी स्वर्गाच्या दिशेने सुसाट निघाली आणि इकडे वाटीच्या तोंडून शिव्यांचा असा काही वर्षाव सुरू झाला की बस, हा क्षण म्हणजे ह्या कथेचा खरा विनोदी कळस आहे, नाही का? स्वर्गात परतल्यावर मात्र सगळं शांत होतं. आणि तो देवदूत वाटीला एक खूप महत्वाचा प्रश्न विचारतो. तो म्हणतो, वाटी, ज्या गावाने तुला वाटी वाटी म्हणून इतकं त्रास दिला, इतकं चिडवलं, त्या गावावर तुझं इतकं जीवपाड प्रेम का? आणि या प्रश्नावर वाटी जे उत्तर देते ना, ते खरंच खूप भावनिक आहे. ती म्हणते, अरे याच वेंगुर्लेकरांनी माझ्यासारख्या म्हातारीला आधार दिला, माझ्या तोंडात 4 घास घातले. हे मी कसं विसरू? जगातल्या कुठल्याही कोपऱ्यात गेलेला माणूस वेंगुर्ल्याला कधीच विसरू शकत नाही. चिढवण्याच्या मागे एक माया होती, एक समाज होता, ज्यांनी तिला सांभाळलं. आणि हेच तिच्या त्या अतूट प्रेमाचं कारण होतं. वाटीचं हे उत्तर ऐकून तो देवदूत अक्षरशः निःशब्द होतो. त्याला तिच्या गावावरच्या प्रेमाची खरी खोली समजते. तो काहीही न बोलता तिने दिलेला खाजा घेतो आणि शांतपणे तिथून निघून जातो. शेवटी वाटीची ही गोष्ट फक्त तिची एकटीची नाहीये. आपल्या प्रत्येकाच्या मनात असं एक वेंगुर्लं असतंच. एक असं गाव, एक शहर, एक गल्ली, जी कितीही बदलली तरी आपलं तिच्यावरचं प्रेम, आपली ओढ कधीच कमी होत नाही. आपल्या आठवणीतली अशी जागा कोणती आहे? जरा विचार करून बघा.